रसिक होतो पुन्हा एकदा आपणा सर्वांना शाहीर शाहीचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मुद्रा शाहिरी मुद्रा शाहिरी मुद्रा आमचे प्रतिस्पर्धी तेरे बडे शाहीर सन्मान्य एकनाथ जोडीके आणि त्यांचे जोडीदार सुनील शिकवण यांनी आपली पहिली फेरी या ठिकाणी केलेली आहे। या पहिल्या फेरीमध्ये त्याने मला चिमटा काढील बुवाना थोडंसं आपण तापूया बारी तापूया वगैरे वगैरे असं म्हणत म्हणत त्यांनी बारी पुढे घेऊन गेले। पण बुवा काय झाली गडबड, माझ्या एकूचा आवाज बसलाय मी समजू शकतो, तो आजारी आहे म्हणजे सततचा कार्यक्रम करून वगैरे पडला असं काय नाही, तो आजारी आहे हे मला माहिती आहे, तो आपला बारका भाऊ आहे, पण त्याचा आवाज बसलाय म्हणून तुम्ही किती पेमेंटच्या जागापासून ओरडताय। बारीला किती गावं आणि किती बोलावं याचं एक प्रमाण आहे। आपण अवांतर अनावश्यक अशी बडबड करत 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 पुढे बारी घेऊन गेला। तुम्हाला असं वाटतं की आता नाही एकनाथचा माझा आवाज बसलाय, माझ्या एकूच आवाज बसला तर मी आता बारी घेऊन जाईन, मी समजू शकतो, कारण तुम्हाला नोकरीच तेवढी आहे, तुम्हाला जबाबदारीच तेवढी आहे, तुम्हाला भूमिकाच तेवढी आहे, तुम्हाला फक्त बोलायचं आहे, कारण गायचं आपल्याला काही झेपत नाही, आपल्याला लिवायचं काही झेपत नाही, आपल्याला काय करायचं आहे बोल बोल बोलायचं आणि आपलंच खोलायचं, हे असं तुमचं आहे। काय समजलं शिकून बुवा, शाहीद बुवा असं नाही, शाहीद बुवा तसं ऐसा नाही करणे का, खोटा नाही बोलणे का, आपण फक्त बारी सोजवळ करायची आणि म्हणतात आज जरा सोजवळ केले उद्या बघू, उद्या पण सोजवळच, आपल्या व्याकरणात सोजवळ हा शब्द लिहिलेला आहे। हा आज उद्या परवा आणि काल आपण सोजवळच बारी करतो, कारण सोजवळच बाऱ्या या कलगीतुरामध्ये झाल्या पाहिजेत असा माझा आग्रह आहे, कारण मी संघटनेत असतो, मी कलगीतुरा संघटनेमध्ये आहे, आम्ही नियमावली बनवतो, त्या नियमावलीचं पालन व्हावं यासाठी आम्ही आग्रही असतो। त्यामुळं मी जर व्यवस्थित बारी केली नाही, मी जर सोजवळ केली नाही तर बाकीच्यांना सांगण्याचा मला अधिकार अजिबात नाही आहे। आणि म्हणून बुवा आज सोजवळ केली नाही उद्या जरा बघू नॉट नाही, ऐसा काही जमणे का नाही। मग अशी मला त्या गावच्या पोलीस पाटलांचा फोन आला होता, उद्या त्यांची बारी आहे त्यांचा, बुवा असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, बोला आत्ताच काय ते सांगा, 1 लाख रुपये दिलं तरी मी बारी करीन कशी करणार, ती पण चांगली, तुमच्या माणसानं उठून देणार नाही, पण चावटपणा जमायचा नाही, आपला तो गुणधर्म नाही। आणि म्हणून जोपर्यंत शाहीद खेराडकरच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत या कलगीतुऱ्याचं पावित्र राखणार म्हणजे राखणारच, आणि हे माझं कर्तव्य असं मी समजतो। मी सांगितलं ना एकदा मला हृदयविकाराचा झटका येऊन गेला, तो पण बारीतच, तुम्हाला माहिती असेल काही लोकांना, आणि पुन्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही हे कार्यक्रम वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका, पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं माझ्या मातेच्या आशीर्वादानं मी पुन्हा एकदा रंगणात उभा राहिलोय, आणि मला खात्री आहे की तुमच्या आशीर्वादानं मी जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत कार्यक्रम करत राहणार, आणि लोकांना आपण सांगणार की कलगीतुरा म्हणजे काय आणि या कलगीतुरीची परंपरा काय। आणि म्हणून बुवा तुम्ही थोडंसं समजून घ्या, माझ्या भावनांचा तुम्ही आदर केला तर खरं तुम्हाला पण सोपं जाईल, कारण जशा पद्धतीनं आम्ही जाऊ तशा पद्धतीनं तुम्ही जाऊन बारी करायची आहे। आता आम्ही हळूहळू आपल्याकडे येणार आहे, कारण एकूचा आवाज माझ्या बसला, मी मान्य करतोय, एकू अजून जरा वाफ घे, मी तुला गेले 2 दिवस फोन करतोय एकूला, वाफ घे वाफ घे वाफ घे, आवाज सुटला नाही, तरी पण त्याने बारी पूर्ण केली, हे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे। एकदा टाळ्या वाजवा माझ्या एकूसाठी, कारण काय आवाज बसला असताना गाणं ही किती जिकिरीचं असतं याची आपल्याला कल्पना आहे। त्यामुळे एखाद्या कलाकारानं जर आपलं योगदान 100% देत असेल तर त्याला आपण तसं त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारणं, त्याचं कौतुक करणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि ते कर्तव्य नेहमीच करतो। प्रतिस्पर्धी शाहिराला वरबाडलंच पाहिजे, त्याला बोललंच पाहिजे असा काय आग्रह नाही, तरी सुद्धा आपण बारी कशी करतो बुवा बघा। आता आपण एका कडेनं जाऊया बुवा, तुम्हाला मी कवळणीतून एक सवाल टाकला होता, काय सवाल टाकला होता, 16 सहस्र नारी मध्ये राधा अव्वल का ठरली, 16 सहस्र नारी मध्ये राधा अव्वल का ठरली, काना खरंच सांगशील का राधा मनात का भरली, असा एक सवाल बुवाला मी विचारला, आणि बुवानी त्याचं उत्तर
द्यायचं टाकून बुवाने आपलीच गवळण या ठिकाणी रेटून गेले. ती गवळण जशी लिहून घेतले त्यांनी त्याच्यावरती उत्तर देताना असं म्हटले, साऱ्या बघून साक्षीला राधा माझ्यासाठी रडली, साऱ्या बघून साक्षीला राधा माझ्यासाठी रडली, साक्षाशी कशी घडली, साक्षाशी कशी घडली, प्रीत माझ्यावर का चढली. आता मी त्याला विचारलाय प्रश्न, तो मला परत प्रश्न विचारतोय. या प्रश्नाला उत्तर द्यायचं असतं, आपण परत मला प्रश्न विचारताय. आपल्याला झेपत नाही, आपण त्या गावात जाऊ नका, बसू नको, येऊ नको, तर कुठल्या गाडीत बसू, असं नाही चालत. आपल्याला ज्या गावाला जायचं आहे त्याच गाडीत बसायचा, बिना बोर्डाच्या गाडीत बसायचं काम करू नका बुवा. तुम्ही घर फिरत राहा, तुम्ही काय इच्छित हेपर्यंत पोहोचणार नाही. बुवांची एक गवळण आहे, बुवानी गवळण काय गायले, अगं तू माझी राधा मी तुझा काना, असा दुरावा घेऊ नको ना, अगं सारं कसं हे बोलून सांगू तुला, असं कसं हे बोलून हे सारं सांगू तुला, प्रीत सखे राधे माझ्या प्रीतीच्या फुला, असंच काहीतरी त्याचं आहे. तर बुवा तुम्ही हे प्रेम गीत गायलेलं आहे, मी मान्य करतो, मात्र हे प्रेम जे आहे त्या प्रेमाची जी महती आहे ती महती तुम्हाला कळली पाहिजे. मगाशी आमच्या चव्हाण साहेबांनी सांगितलं की तरुण पिढी जी आहे, या तरुण पिढी आता मोबाईलच्या जमान्यात भरकटलेली आहे. त्यामुळे या तरुण पिढीला खरं तर दिशादर्शक हे राधाकृष्णाचं प्रेम आहे, अत्यंत निर्मळ पारदर्शक आणि स्वच्छ प्रेम आहे. श्याम राधे कोई ना कहता कहते राधे श्याम, श्याम राधे कोई ना कहता कहते राधे श्याम, जन्म जन्म का भाग मिटाता एक राधा का नाम. राधा आणि कृष्ण यांचं जे प्रेम आहे, राधा म्हणजे काय, जी प्रवाहा बरोबर वाहते ही राधा, आणि जी प्रवाहाच्या विरोधात वाहते ती असते धारा. राधा धारा, राधा धारा हा जो शब्द प्रयोग आहे यामध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत बुवा. आणि म्हणून ज्या पद्धतीने राधाकृष्णाचं प्रेम आहे तसंच प्रेम वर्तमान पिढीने सुद्धा केलं पाहिजे. प्रेमाची व्याख्या आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून काही चारोळ्या आमचे कोणते आहे, दीपक चव्हाण बुवा, दुदम बुवा, काय सांगतो प्रेम काय असतं की प्रेमात आंधळ झालेल्यांना खरंच काही दिसत नाही. माझे तरुण मित्र इथे आहेत. प्रेम हे कसं असतं, पाडगावकर म्हटले प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं साऱ्यांचं शेम असतं. आणि म्हणून प्रेम जसं शेम असतं तसं आंधळ सुद्धा असतं की प्रेमात आंधळ झालेल्यांना खरंच काही दिसत नाही. प्रेमात आंधळ झालेल्यांना खरंच काही दिसत नाही, कारण माणसाचं हृदय काय बदामासारखं असत नाही. प्रेमात आंधळ झालेल्यांना खरंच काही दिसत नाही, कारण माणसाचं हृदय काय बदामासारखं असत नाही. बदामावर बदाम आणि त्याच्यात बाण असतो. दुधम माऊली आपण वहीच्या मागच्या पानावर काढायचो, माहितीये काय, की बदामावर बदाम त्याच्यात बाण असतो. आणि आंधळ्यांचा खेळ सारा जरला बघ्यांसाठी छान असतो, आंधळ्यांचा खेळ सारा. आणि मग एकदा मी नाशिकला व्याख्यानाला गेलो होतो. मराठा विद्याप्रसारक महामंडळाचं एक कॉलेज आहे, त्या ठिकाणी मी व्याख्यानाला गेलो. आणि त्या ठिकाणी मी असं सांगितलं की प्रेम स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे, पारदर्शक पाहिजे, प्रेमामध्ये एकमेकांचा आदर सन्मान करता आला पाहिजे, प्रेम अतिशय स्वच्छ पाहिजे. त्यावेळेला मुलांनी ऐकून घेतलं. नंतर त्यातला एक असाच एक मुलगा आला आणि मला म्हटलं, सर तुम्ही सगळं व्यवस्थित सांगितलं, पण प्रेमाबद्दल तुम्हाला काय कळायचं नाही, प्रेमाची माहिती आमच्याकडे घेऊ तुम्ही, कारण प्रेमामध्ये आम्ही ज्या मोठं PhD केलेलं आहे. तुम्हाला असं म्हटला की आम्ही प्रेमात किती पडलो तरी आम्हाला कधी लागत नाही. दुदंबुवा आम्ही प्रेमात किती पडलो तरी आम्हाला कधी लागत नाही, कारण एकाच पोरीवर प्रेम करून म्हटलं आमचं कधी भागत नाही. असला इकडं आम्ही प्रेमात कितीही पडलो तर आम्हाला कधी लागत नाही, आणि एकाच पोरीवर प्रेम करून आमचं कधी भागत नाही. मग मी त्याला म्हटलं, अरे ज्याला खरं प्रेम कळलं तो असा कधी वागत नाही. ज्याला खरं प्रेम कळलं तो असा कधी वागत नाही. आणि जर का वागलात तर माऊली तो जास्त दिवस जगत नाही. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं साऱ्यांचं शेम असतं. म्हणून जे प्रेम आहे ते तरुणांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच नुसतंच आईला मी म्हटलं म्हणजे झालं नाही, त्या प्रेमातला आतला जो मतितार्थ आहे, त्यातलं निर्मळता आहे ती समजून घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. बुवा तसंच तुमचं आणि माझं सुद्धा प्रेम आहे. माझं यक्कूवरती माझ्या लय प्रेम आहे, मी त्याला बारक्या भावासारखा समजतो. पण अडचण काय, हा शिकवण झाला लय बोलतो, गडबडती आहे. मग माझा राग त्या यक्कूवर नाही तर त्याच्यावर जास्त आहे. काय
एक शिगवण हा एक डिके आज फिरले याच डोके एक शिगवण हा एक डिके आज फिरले याच डोके माझ्या समोर कोण नाही टिके आज दोघं बी पडले माझ्या समोर कोण नाही टिके आज दोघं बी पडले सन्मान्य या परिसरातील नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य संतोषजी थेराडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचबरोबर कलगीतुराची शान म्हणून ज्यांनी एक आपलं नाव या कलेमध्ये कोरून ठेवलेलं आहे ते सन्मान्य आमचे मित्र विजयजी गोळीकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं आपल्याला पारितोषिक आलेलं आहे। आणि एक विशेष पारितोषिक मला आलेलं आहे आणि ते पारितोषिक अतिशय महत्त्वाचं आहे, जर द्या ते कागद आणि त्यांनी त्याच्यामध्ये कविता चारोळी लिहून पाठवलेली आहे, ती मी या ठिकाणी वाचून दाखवतोय। शिव पार्वतीचा संवाद चालला तोच वारसा शाहिदकर बुवानी पाळला। शिव पार्वतीचा संवाद चालला तोच वारसा शाहिद खेरडकर बुवानी पाळला। शिवपुराणी नोंद अशी ख्यातीची आहे, शिवपुराणी नोंद अशी ख्यातीची आहे, खरी पुण्याई या कोकणच्या मातीची आहे। शिवपुराणी नोंद अशी ख्यातीची आहे, खरी पुण्याई या कोकणच्या मातीची आहे। असा कलगीतुऱ्याचा साज आणि नाचाचा बाज, उत्कृष्ट गायन आणि अर्थातच त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलंय की हातात कुठलाही कागद न घेता पाहिलेला आम्ही पहिला शाहीर तो म्हणजे शाहिद खेरडकर असं त्यांनी सांगितलं। यासाठी खास त्यांनी 500 रुपये आपल्याला दिले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की हे कसं शक्य आहे की हातामध्ये कागद नाही आणि आपण न बघता इतकी सगळी गाणी गाता, ही तुमच्या सगळ्यांची पुण्य आहे, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे। मी तुरवाल्यांना सांगतो, अरे जे तुमच्या चोपडीत नाही ते शाहिद खेरडकरच्या खोपडीत आहे। कारण आपण लिहिलेली गाणी आपल्याला न बघता गाता आली पाहिजेत। सगळ्यांचाच मेंदू सुपीक नसतो, पण आपला आहे, ईश्वराची कृपा आहे। आणि म्हणून आपण शिकवण पहा, आता लक्ष असू द्या, चिमटा काढला ना म्हणून काय म्हणते बघा, ऐकून घ्या शिकवण बुवा, ऐकून घ्या शिकवण बुवा, ठेवणार नाही भिडभाड आजवर लय गोंजारले पुरवले लय लाड। ऐकून घ्या शिकवण बुवा, ठेवणार नाही भिडभाड आजवर लय गोंजारले पुरवले लय लाड। येऊ नको असा इथं त्वऱ्यामधी, येऊ नको इथं असा त्वऱ्यामधी, अरे काढी तुझी इथं साऱ्यामध्ये, काढी तुझी इथं साऱ्यामध्ये। ऐकून घे शिवण बुवा, ठेवले लाड, ऐकून घे शिवण बुवा, ठेवणार नाही भिडभाड आजवर लय घोसारले पुरवले लय लाड। येऊ नको इथं त्वऱ्यामध्ये, गाडी तुझी इथं साऱ्यामध्ये बुवा, गाडी तुझी इथं साऱ्यामध्ये। या ठिकाणी खुर्शी कलाकार हे जे माझ्या समोर उभे आहेत हे आमची शान आहेत, हे आमच्या कोकणच्या परंपरेचे वाहक आहेत। जी लोककला आजपर्यंत प्रवाहित झालेली आहे, ती प्रवाहित कोणामुळे झाली
तिथल्या लोककलावंताच्या खांद्यावरती प्रवाहित झालेले आहे. म्हणजे आपण कोण आहोत? या लोककलेचे वाहक आहोत. आणि म्हणून जितकी लोककला आपल्यासाठी महत्वाची आहे तितकेच आपले लोककलावंत सुद्धा अधिक महत्वाचे आहेत. आपला संघर्ष आहे आपल्या लोककलेला राजश्री मिळावे यासाठी. आणि तुम्हाला कल्पना आहे की शाहीर खेरडकर नमन लोककला संस्थेचा महासचिव आहे आणि आपण शासन दरबारी पाठपुरावा करून आपल्या लोककलेचा महोत्सव आपण भरून घेतला. माहिती आहे ना, आपण 2 महोत्सव शासनाच्या वतीने 35-35 लाख रुपये आपल्या शासनाने निधी दिला. आणि यावर्षी आपण चिपळूणला महोत्सव केला. त्याचं सगळं नेतृत्व मी केलं. आपण नव्हता आलात बघायला, परंतु आपल्या लोककलावंतांना न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वांनी जागृत राहून आपापल्या मागण्यांसाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करूया. आणि मला खात्री आहे की तुम्ही उद्या आपल्याशी जोडले जाल. आणि भविष्यातला जो नमन महोत्सव होईल त्या नमन महोत्सवामध्ये शासनाच्या वतीनं सादर होणारा नमन महोत्सव, या नमन महोत्सवामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सादरीकरण कराल अशा पद्धतीची मी तुम्हाला आजच या ठिकाणी शब्द देतो. आणि नक्कीच आपण ते करूया, कारण दर्जेदार कार्यक्रम शासनाच्या पर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणजे शासनाला कळेल की या कोकणची लोककला किती वैभवशाली आहे. आणि म्हणून यासाठी तुमचे दर्जेदार कार्यक्रम आपण त्यावेळेला नमन महोत्सवामध्ये सादर करूया. म्हणून काय द्यावी विकासाची हमी, प्रबोधनात्मक गीत आहे. लक्ष असू द्या, माझा इशारा सगळ्यांना कळेल. विजय माऊली तुम्हाला सुद्धा. काय द्यावी विकासाची हमी, म्हणतो काहीच नाही कमी. काय द्यावी विकासाची हमी, म्हणतो काहीच द्यावी कमी. म्हणतो काहीच नाही कमी. बुवा खुशाल खेळतोय रवी, बुवा खुशाल खेळतोय रवी, बुवा खुशाल खेळतोय रवी, बुवा खुशाल खेळतोय रवी. काय द्यावी विकासाची हमी, म्हणतो काहीच नाही कमी. काय द्यावी विकासाची हमी, म्हणतो काहीच नाही कमी. काय उपाय शोधला नाही, बुवा खुशाल खेळतोय रवी. काय शोधला उपाय नाही, बुवा खुशाल खेळतोय रवी. या ठिकाणी रमी हा जो खेळ आहे प्रत्येकाच्या मोबाईलवरती आहे. आणि हा खेळ तरुण तर खेळतायत, पण आमचे राज्यकर्ते सुद्धा स्वतःला आवरू शकत नाही. जो बळीराजा आहे, बळीराजा म्हणजे काय? इडापिडा टळू दे, बळीचं राज येऊ दे असं आपण म्हणतो. पण प्रत्यक्षात या वर्तमान समाज व्यवस्थेमध्ये, वर्तमान शासन व्यवस्थेमध्ये बळीराजा म्हणजे कोण? ज्याचा सहज बळी घेता येतो आणि ज्याला राजा म्हणून शांत करता येतं, तो आमचा बळीराजा आहे. बळीराजाचे 9 खंड होते. ते 9 खंड अतिशय समृद्धीला नांदत होते. बळीराजाच्या राज्यात कधीच कुठल्या धान्याचा तुटवडा पडला नाही. धान्याचे गोठाले भरलेले असायचे. मात्र वर्तमान काळात आपल्या बळीराजाची अवस्था काय आहे? शेतकरी जो आपला आहे, विदर्भातला मराठवाड्याचा शेतकरी आत्महत्या करतो, पण आपलं लक्ष त्या ठिकाणी